नेवाशाला, आणि तिचा अपघात झाला. त्यानंतर ती आपल्या हॉस्पिटलला आली. आज किती दिवस आहे बाळा तुला? 5वा. बोल बोल बोल, बिंदास बोल. काय हा, या तिच्या सासूबाई आहेत बरोबर. बघा, सासू वाटते पण अगदी आईसारखी बिचारीनं एकदम सेवा केलेली आहे की नाही. सासू येत ना तुझ्या, पण आईपेक्षा पण जीव लावला तुला आहे की नाही. सगळं तुझी देखभाल केली. आली तेव्हा तुझी परिस्थिती कशी होती? तुला ज्यावेळेला आणलं हॉस्पिटलला त्यावेळेला तू कशी होती? तुला आठवतं का त्यावेळेचं? म्हणजे तू बेशुद्ध अवस्थेत होती बरोबर. बघा, ही आली त्यावेळेला आपल्याकडं, ही बेशुद्ध अवस्थेत होती, हिला काही दिसत नव्हतं. आणि आज जवळजवळ ती डिस्चार्ज घेऊन, म्हणजे आज डिस्चार्ज झालेला आहे तिचा, त्या घरी जाणार आहे. तर तुला काय वाटतं की हॉस्पिटल कसं आहे आपलं ओंकार हॉस्पिटल? आजी तुम्हाला कसं वाटतं? भारी छान. नाही म्हणजे तुम्हाला इथं सेवा दिली गेली का सगळ्यांकडून? इथे डॉक्टर, इथल्या नर्सेस, इथले सिस्टर, इथले ब्रदर्स भारी एकदम एकदम म्हणजे चकाचक आहे. स्वच्छता कशी असते? मावश्या वगैरे साफ बिचार मावश्या चांगल्या आहेत ना, कोणाच्या आद्यात नाही मध्ये नाही. डॉक्टर कसे आहेत? खेळून राहिले. मग सगळ्या डॉक्टर कुठले चांगले आहेत? सगळ्यात चांगले. पण एक नंबर आमचे म्हणजे मला दिला वा वा. आणि आमच्या ह्या ऋतुजा मॅडम त्या चांगल्या आहेत, दिसायला कशा आहेत? त्या चांगल्या आहेत ना. या आपल्या शेख मॅडम, म्हणजे सगळे लोक तुमच्याकडं लक्ष देतात. मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे दाखवून देतो तुम्हाला की तिचं नेवाशामधून आलेली आज आपल्याकडं महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू झाल्यानंतर आपल्याकडं राहुरी तालुक्यातून लोक येत आहेत. परंतु नेवासा म्हणजे वेगळा तालुका आहे बरोबर. श्रीरामपूर, नेवासा, अगदी खाली तुमचा संभाजीनगर रोड, इकडून देखील आपल्याकडे लोक यायला लागले आहेत. 1-2 पेशंट आपल्याकडे सोनायचे आहेत आता ॲडमिट. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की या योजनेमध्ये आपण कुणाकडून 1 रुपया पण घेत नाही. आजी, तुमच्याकडून काय पैसे वगैरे घेतले का हॉस्पिटलने? जोरात सांगा. नाही घेतले. हे पैसे काय माहित नाही तुम्हाला कधी? मेडिकलचे पैसे कशाचे? तुम्हाला इथं जेवण मिळतं का? पोषक आहार दिला जातो का? जेवण मिळालं तुम्हाला सकाळ संध्याकाळ? हा बघा, नातेवाईकांसाठी आपण जेवण ठेवलं नव्हतं, पण पेशंटला आपण जे देतो पोषक आहार ते आजीला पण दिला गेलेला आहे. तुम्ही पण खाऊन पिऊन सुटी एकदम. म्हणजे तुम्हाला 1 रुपया खर्च नाही, तुम्हाला अन्न पाणी फुकट. अशा प्रकारे आपल्याकडे ह्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. परिसरातील सगळ्या लोकांना मी आवाहन करतो की ओंकार हॉस्पिटल ट्रॉमा सेंटर येथे 24 तास सेवा दिली जाते. मी स्वतः डॉक्टर मोहन वाघ 24 तास असतो. आमचे सहयोगी सगळे डॉक्टर असतात. आपल्याकडे डॉक्टर पंकज वरपे सर 24 तास अवेलेबल आहेत, ऑर्थोपेडिक सर्जन. आमचे संचालक डॉक्टर रवींद्र वामन सर हे वरतीच राहत असतात, ते 24 तास उपलब्ध असतात. आणि आपल्याकडे डॉक्टर भास्कर सिनारी सर एमडी मेडिसिन आहेत, ते आपल्याकडं दररोज संध्याकाळी 5 वाजता येऊन प्रत्येक पेशंटचा आराखडा घेतात. अशा प्रकारे आपल्याकडे चांगली टीम आहे. आणि ह्या टीममध्ये अजून दुग्ध शर्करा आयोग म्हणजे आपल्याकडं डॉक्टर अब्बास सर हे न्यूरोलॉजिस्ट आहेत. आणि आता दररोज ऑन कॉल ते येऊ शकतात आपल्याकडं. रविवारी ते येतातच, पण एखादं सिरियस पेशंट ते येतात लगेच. आपल्याकडे जनरल सर्जन म्हणून डॉक्टर श्रीतेज जेजुरकर आहेत, त्यांच्या मिसेस डॉक्टर स्वाती जेजुरकर या गायनेकॉलॉजिस्ट आहेत. आणि अशा प्रकारे नगर मनमाड रोडवर एक चांगल्या सुविधायुक्त हॉस्पिटल आपलं आहे. त्यांनी सर्वांचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो. थांबतो.